मुंबईच्या वांद्र्यामध्ये गरीबनगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। अतिक्रमण विरोधातील कारवाईचा आजचा तिसरा दिवस आहे। आजही तोडक कारवाई करण्यात येणार आहे। मात्र काल झालेल्या लाठीचार्ज नंतर आज मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। वांद्रे पूर्व येथील गरीब नगरवर जे त्या अनधिकृत ज्या झोपड्या होत्या त्याच्यावर रेल्वे प्रशासनाकडून जी ती तोडक कारवाई मागच्या 2 दिवसांपासून सुरू आहे। आजचा हा तिसरा दिवस असणार आहे। आजही इथल्या अनधिकृत झोपड्यांवर जो आहे तो हातोडा फिरवला जाणार आहे। आणि त्याच विशेष बाब म्हणजे की असं आता रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे की आतापर्यंत 60% जे ते अनधिकृत बांधकाम जे ते निष्कासन करण्यात आलेले, जमीनदोस्त करण्यात आलेले। आता आपण ही दृश्य जे ती पाहू शकतो की तरीही काही झोपड्या ज्या आहेत त्या ह्या ठिकाणी आहेत आणि त्याचंही पाडकाम जे ते आज रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे की यात काही पोलीस सुद्धा जखमी झालेले, तर जे स्थानिक रहिवासी होते ते सुद्धा जखमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। सध्या हा संपूर्ण परिसर जो आहे तो खाली करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाचा आणि त्याच पार्श्वभूमीवर जी आहे ती ही 3 दिवसीय तोडक कारवाईची मोहीम जी आहे ती पश्चिम रेल्वे प्रशासनाने हाती घेतलेली आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वांद्रे पूर्वचा हा मोठा पूल आहे, त्या ठिकाणाहून रहदारीचा रस्ता आणि रेल्वेला कनेक्ट केलेला हा पूल आहे। त्या ठिकाणी आता पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सकाळपासून तैनात आहे। त्यामुळे एकीकडे बॅरिगेटिंगचं करण्यात आलेली आहे, प्रत्येक गाडीला विचारूनच जे ते आतमधल्या बाजूला सोडलं जातं आणि दुसरीकडे आता 10 वाजल्यापासून पुन्हा एकदा या ठिकाणी ज्या उरलेल्या झोपड्या आहेत त्याच्यावर जे ती तोडक कारवाई करण्यात येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदम सह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। तर आजच्या हा कारवाईचा सलग तिसरा दिवस असणार आहे। काल काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक केलेली होती। प्रत्युत्तरादाखल पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता। काही समाजकंटकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेला आहे। त्यानंतर आज पोलिसांचा मोठा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। आज आता कशा रीतीने ही कारवाई होते याकडे एबीपी माझाचंही लक्ष असणार आहे। गरीबनगर परिसरामध्ये अगदी वांद्रे स्टेशनला लागूनच असलेल्या या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झालेलं होतं। मोठ्या प्रमाणावर झोपड्या बांधण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर ही झोपडपट्टी हटवण्याचं मोठं काम पश्चिम रेल्वेने हाती घेतलेलं आहे। त्यासाठी आरपीएफ, जीआरपी आणि त्यासोबतच मुंबई पोलिसांची टीम तैनात करण्यात आलेली आहे। आज या कारवाईचा सलग तिसरा दिवस आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।